Okay students, so we continue the exercise 3.3 question number 3 example number 14. आजच्या लेक्चरमध्ये आपण 3.3 एक्सरसाइजमधली राहिलेली जी 5-6 एक्झाम्पल्स आहेत ते आपण संपवून टाकूया. तर 14 ते 19 हे एक्झाम्पल्स आहेत. पाहूया आता क्वेश्चन नंबर 3 एक्झाम्पल नंबर 14. वी हॅव टू प्रूव्ह दॅट sin square of minus 160 upon sin square 70 plus sin of 180 minus theta divided by sin theta is equal to sec square 20. ओके, आलाइड अँगलच्या याच्यावरती आपल्या हा एक्सरसाइज आहे यामध्ये, आणि त्यामध्ये या ठिकाणी आलाइड अँगलचे काय फॉर्म्युले वापरावं लागणार आहे तिथं पहा सोल्युशनमध्ये. आता डायरेक्ट LHS कन्सिडर केला तरी चालेल आणि मग आलाइड अँगलचे फॉर्म्युले जर आपण त्या ठिकाणी यूज केले तरी चालतील. पहा LHS इज इक्वल टू वी कॅन राईट हिअर साइन स्क्वेअर ऑफ मायनस 1/160 डिवायडेड बाय साइन स्क्वेअर 70 प्लस साइन ऑफ 180 मायनस थिटा डिवायडेड बाय साइन थिटा. ओके, तर या ठिकाणी आपण फॉर्म्युले जे आहेत हे आलाइड अँगलचे फॉर्म्युले इथं वापरूया. प्रत्येक फॉर्म्युला आधी सेपरेट डिफाइन करतो मी इथं. वी नो नाउ सी हिअर साइन ऑफ मायनस 160 साइन ऑफ मायनस 160. आता साइन ऑफ मायनस थिटाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. साइन ऑफ मायनस थिटा मायनस साइन थिटा म्हणजे मायनस 160, सॉरी मायनस साइन ऑफ 160. ओके, साइन ऑफ मायनस थिटा मीन्स मायनस साइन थिटा म्हणजे हे मायनस साइन बाहेर आलं त्या फॉर्म्युल्यानुसार. आता इथं अजून मी ॲडजस्टमेंट अशी करतो. मायनस साइन ऑफ 160 मीन्स 180 मायनस 20. 160ची ॲडजस्टमेंट केली. 180 वजा 20, 180 वजा 20 म्हणजे 160. ह्या टर्म्स आहे अशाच ठेवलेत. मायनस साइन ॲज इट इज 160 इज नथिंग बट 180 मायनस 20. नाव सी बाय युझिंग आलाइड अँगल फॉर्म्युला 180ची फॉर्म्युले आपल्याला टेक्निक माहिती आहे. फॉर्म्युला जरी डायरेक्ट आपल्याला माहीत नसला तरी मी टेक्निक सांगितलेलं आहे. 180च्या फॉर्म्युल्याला साईनला साईन, कॉसला कॉस, टॅनला टॅन असतं. मायनस ॲज इट इज 180चा फॉर्म्युला आहे म्हणजे साईनला साईन तसंच, आणि हा जो अँगल आहे तो लिहायचा साइन 20. आता हा जो आहे फॉर्म्युला हा मायनस लिहिलेला आहे. 180चा फॉर्म्युला साईनला साईन, फक्त आता चिन्ह ठरवायचं इथं प्लस का मायनस. तर अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे? 180 मायनस 180 मायनस आपल्याला माहिती आहे इथं यानुसार 190 180. 180 मधून मायनस केलं म्हणजे कोणता क्वाड्रंट आहे? सेकंड क्वाड्रंटमध्ये. सेकंडमध्ये कोणता रेशो किंवा कोणतं फंक्शन पॉझिटिव्ह असतं? साईन पॉझिटिव्ह असतं म्हणजे साईनला साईन हे पॉझिटिव्ह येईल. म्हणजे फॉर्म्युला आपण या पद्धतीनं साइन 20 ॲज इट इज येईल. हे बाहेरचं मायनस साईन आहे असं ठेवलेलं आहे. इथं फार तर तुम्ही रिझन देऊ शकता. साइन ऑफ 180 दॅट इज पाय मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा. अशा पद्धतीनं तो फॉर्म्युला लिहिला तरी चालतं. म्हणजे साइन ऑफ मायनस 160ची व्हॅल्यू काय आली? मायनस साइन 20. ती व्हॅल्यू आपल्याला इथं ठेवता येईल. ओके, आता साइन स्क्वेअर 70 पहा इथं. साइन 70 आपण डिफाईन करूया. त्याचा वर्ग काय किंमत ठेवल्यावर स्क्वेअर करता येईल. साइन 70ची सुद्धा ॲडजस्टमेंट आपण तशीच करूया. साइन ऑफ 70 मीन्स 90 मायनस 20. 90 वजा 20 म्हणजे 70. साईनला साईन तसंच ठेवलं. साइन पाय बाय 2 मायनस थिटा. पाय बाय 2 मीन्स 90, 90 मायनस थिटा. आणि याचाही फॉर्म्युला आपल्याला आलाइड अँगलच्या टेक्निकनुसार माहिती आहे किंवा डायरेक्ट पार्ट असेल तरी माहिती आहे. 90च्या फॉर्म्युल्याला साईनला कॉस असतं म्हणजे ह्या ठिकाणी कॉस ऑफ 20. पुढचा अँगल हा घ्यायचा इथं. आणि 90 आणि 270ला काय असतं? साईनला कॉस. फॉर्म्युला तयार करायचा. पार्ट असेल डायरेक्ट चांगली गोष्ट आहे, नसेल तर टेक्निक तर आपल्याला माहितीच आहे. 90 आणि 270ला साईनला काय असतं? कॉस असतं. मग साईनचा फॉर्म्युला आहे म्हणून इथं मी कॉस हा अँगल लिहिला 20. प्लस आहे का मायनस आहे? तर 90 वजा 20 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये ऑल फंक्शन्स आर पॉझिटिव्ह, देअरफॉर वी राईट हिअर पॉझिटिव्ह. हा साइन 70ची किंमत मिळाली. आणि तिसरी किंमत आता पहा इथं 180 मायनस थिटा. also sin of 180 minus theta is again हाच फॉर्म्युला. साइन पाय मायनस थिटा मीन्स साइन थिटा. साइन 180 मायनस थिटा मीन्स साइन थिटा. दॅट इज इक्वल टू साइन थिटा. ओके, तर ह्या पद्धतीनं इथं एक, इथं दुसरा आणि इथं तिसरा एकाच LHSच्या ह्या स्टेपमध्ये आपल्याला 3 फॉर्म्युले वापरायचे आहेत. मी LHS लिहिला आणि फॉर्म्युले आपल्याला कोणकोणते वापरायचे ते सेपरेट लिहिले. वी नो म्हणून आपण डिफाईन केले. आता ह्या सर्व किमती आपण LHSमध्ये ठेवूया. अँड देअरफॉर LHS becomes okay, put the corresponding values. Sin of minus 160 is nothing but minus sin 20. इथे व्हॅल्यू ठेवतो मायनस साइन 20 इट्स अ स्क्वेअर डिवायडेड बाय
साईन स्क्वेअर 70 म्हणजे साईन 70ची किंमत काढली मी कॉस 20. मग इथं काय येणार कॉस स्क्वेअर 20. कॉस 20 ब्रॅकेट स्क्वेअर लिहिलं काय आणि फक्त डायरेक्ट असं स्क्वेअर केलं काय, दोन्हीचं मिनिंग सेम असतं. कॉस 20 कंसाचा वर्ग असं लिहिलं काय आणि कॉस वर्ग 20 लिहिलं काय, एकच. ठीक आहे, हे झालं. इथं साईन 180 मायनस थिटा मीन्स साईन थिटा अँड देअरफॉर प्लस साईन थिटा डिवायडेड बाय साईन थिटा ॲज इट इज. नाव सी हिअर साईन थिटा गेट कॅन्सल, दॅट इज 1. नाव हिअर इज मायनसचा स्क्वेअर हा प्लस असतो म्हणजे साईन स्क्वेअर 20 डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर 20 है ना. साईन वर्ग 20 भागिले कॉस वर्ग 20 अधिक 1. साइन अपॉन कॉस is nothing but tan. Here is a sin square upon cos square means tan square 20 plus 1. Tan square 20 plus 1, and we know by using second fundamental identity 1 plus tan square theta is equal to sec square theta. Theta means here 20. 1 plus tan square 20 is nothing but sec square 20, and which is the required RHS. Hence the proof. तर ह्या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करता येईल. Okay, understand this? Okay, write down this now. Okay, now next example number 15. Now see here, we have to prove that 2 cos 4x plus 1 upon 2 cos x plus 1 is equal to 2 cos x minus 1 into 2 cos 2x minus 1. एक्झाम्पल पाहिलं का थोडंसं कन्फ्युजन झाल्यासारखं वाटतं. इथं 2 cos x minus 1 आणि इथं 2 cos 2x minus 1 अँगल वेगवेगळे आहेत आणि या ठिकाणी इथं 4x आहे, इथं x आहे. पहा कशा पद्धतीनं ते एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता येईल. वी राईट हिअर LHS इज इक्वल टू LHS. फर्स्टली 2 cos 4x plus 1 डिवायडेड बाय 2 cos x plus 1. आता आपल्याला मल्टिपल अँगल फॉर्म्युला माहिती आहे. cos 2x चे 3 फॉर्म्युले आहेत बघा. cos 2 theta is equal to 2 cos square theta minus 1 cos square theta minus sin square theta. तर कॉसच्या स्वरूपामधला आपण इथं फॉर्म्युला वापरूया, विच इज नथिंग बट, किंवा फॉर्म्युला आधी इथे लिहितो. वी नो, पहा एकच फॉर्म्युला आपल्याला रिपीट करावा लागतोय. cos 2 theta is equal to 2 cos square theta minus 1. मोस्ट IMP फॉर्म्युलामध्ये हा फॉर्म्युला आपण पाठ केलेला आहे. cos 2 theta is equal to 2 cos square theta minus 1. मग इथं 2 theta असेल तर इथं theta आहे. 4x असेल तर त्याचा हाफ केल्यावरती 2x येईल. पहा देअरफॉर LHS इज इक्वल टू, वी राईट हिअर 2 into 2 ॲज इट इज. cos 4xचा फॉर्म्युला वापरणार आहे. इथं cos 2 थिटाचा माहिती आहे, मग cos 4xचा मी ब्रॅकेटमध्ये वापरतो. 2 cos स्क्वेअर ऑफ 2 थिटा असेल तर थिटा, मग 4x असेल तर 2x मायनस 1 ॲज इट इज प्लस 1 ॲज इट इज होल डिव्हायडेड बाय 2 cos x प्लस 1. पहा काय एक्झाम्पलमध्ये ह्या डिनॉमिनेटर मला वाटतं शेवटपर्यंत आपल्याला आहे असंच घेऊन जायला लागेल, कारण तो कॅन्सल केल्यावरच RHS मिळणार आहे. त्यामुळे इथं कोणता फॉर्म्युला वापरायची आवश्यकता नाही किंवा फॉर्म्युलाच नाही. ओके, तर 2 cos x प्लस 1 आहे असंच आपण लिहिलं. आता ह्या 2 जर ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं तर काय येणार पहा. 2 into 2 4 cos स्क्वेअर ऑफ 2x, cos स्क्वेअर ऑफ 2x, 2 ना आतमध्ये मल्टिप्लाय करा मायनस 2 प्लस 1 डिवायडेड बाय 2 cos x प्लस 1. 2 cos x प्लस 1 ॲज इट इज. आता मायनस 2 प्लस 1 इज मायनस 1 है ना, मायनस 2 प्लस 1 अँड देअरफॉर LHS इज इक्वल टू, अगेन वी कॅन राईट हिअर 4 cos स्क्वेअर ऑफ 2x minus 1 divided by minus 2 plus 1 is nothing but minus 1 whole divided by 2 cos x plus 1. Okay, now again see here a square minus b square, we use the expansion formula a square minus b square है ना. a square minus b square means a plus b a minus b, a plus b, a square म्हणजे 2 cos 2x चा स्क्वेअर आहे, म्हणजे काय येणार इथं 2 cos of 2x plus 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2 cos of 2x minus 1. 2 याचं वर्गमूळ a वर्ग, a म्हणजे काय येणार इथं 2 cos 2x. हे जर सोडवलं a प्लस बी आणि a मायनस बी तर आपल्याला a स्क्वेअर म्हणजे याचा वर्ग 2चा वर्ग 4 आणि cos 2x वर्ग cos स्क्वेअर. ह्या अँगलचा वर्ग कधी करायचा नसतो, तो तसाच राहणार cos स्क्वेअर ऑफ 2x आणि मायनस बी स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर 1 होल डिवायडेड बाय ॲज इट इज 2 cos x प्लस 1. ओके, आता इथं 2 cos x प्लस 1 आहे, इथं 2 cos 2x प्लस 1 आहे, म्हणजे अजून इथं cos 2x आलेला आहे. अजून एकदा हा फॉर्म्युला आपण वापरायचा.
कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला काय, 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. थिटाच्या ऐवजी आपण इथे एक्स घेतलेला आहे. अगेन सिम्प्लिफाय दिस, वी कॅन राईट हिअर 2 ॲज इट इज. नाव सी हिअर कॉस 2x मीन्स 2 कॉस स्क्वेअर एक्स मायनस 1. ओके, प्लस 1 आहे असंच. हा पहिला ब्रॅकेट झाला आणि दुसरा ब्रॅकेट आहे असाच ठेवूया 2 कॉस 2x मायनस 1. तेव्हा इथं आहेच आपल्याला RHS मध्ये 2 कॉस 2x मायनस 1, म्हणजे ही टर्म आपली शेवटपर्यंत राहणार आहे. होल डिवायडेड बाय 2 कॉस x प्लस 1. 2 कॉस x प्लस 1. सेम प्रोसिजर परत एकदा रिपीट स्टेप करायची. जे इथं केले आपण, फॉर्म्युला वापरला, 2 न आतमध्ये मल्टिप्लाय केलं, सेम त्याच पद्धतीनं 2 न आतमध्ये मल्टिप्लाय करूया. काय येणार पहा, 2 × 2 दॅट इज 4 कॉस स्क्वेअर ऑफ एक्स मायनस 2 × 1 2 प्लस 1 आहे असंच पहिल्या कंसामध्ये. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2 कॉस ऑफ 2x प्लस 1 हे आहे असंच. होल डिवायडेड बाय 2 कॉस x प्लस 1 ॲज इट इज. ओके, आहे असंच ठेवलं. आता -2 + 1 मीन्स -1. ह्या स्टेप परत कराव्या लागल्या. -2 + 1 मीन्स -1 अँड देअरफॉर वी राईट हिअर दॅट इज इक्वल टू 4 कॉस स्क्वेअर ऑफ 2x मायनस 1 फर्स्ट ब्रॅकेट, सेकंड ब्रॅकेट 2 cos of 2x plus 1 as it is, whole divided by denominator is also same, that is 2 cos x plus 1. Okay, this is also same. Now again apply formula for a square minus b square. A square minus b square. Formula इथं काय पहा, x आहे, not 2x. 4 cos square x है ना, -2 + 1 -1. Now apply again formula for expansion formula, a square minus b square, a plus b and a minus b, and therefore we can write here 2 cos x plus 1 in another bracket 2 cos x minus 1, okay, into this bracket as it is 2 cos of 2x plus 1 whole divided by 2 cos x plus 1. And now this denominator 2 cos x plus 1 and 2 cos x plus 1 cancel. We get 2 cos x minus 1 in another bracket 2 cos of 2x plus 1, which is the required RHS. Now see here, which is the required RHS, hence the proof. तर या टाईपनं आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करता येईल. इंटरेस्टिंग आहे. एकच फॉर्म्युला पुन्हा 2 वेळा रिपीट केलेला आहे हा फॉर्म्युला कॉस 2 थिटाचा. एकदा इथं अप्लाय केला, 2 न मल्टिप्लाय केलं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला इथं. पुन्हा एकदा कॉस 2x साठी पुन्हा एकदा वापरला, 2 न आतमध्ये मल्टिप्लाय केलं आणि ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला. डिनॉमिनेटरची स्टेप आली. इथं प्रत्येक कंसाच्या मध्ये गुणिले चिन्ह असल्यामुळं कंसाला कंस कॅन्सल झाला. वी गेट द रिक्वायर्ड RHS, हेन्स द प्रूफ. समजलं काय अडचण यामध्ये? ओके, गुड. राईट डाऊन दिस नाव. ओके, नाव नेक्स्ट एक्झाम्पल 16. वी हॅव टू प्रूव्ह दॅट कॉस स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर ऑफ एक्स प्लस 120 प्लस कॉस स्क्वेअर ऑफ एक्स मायनस 120 इज इक्वल टू 3/2. पहा कसं एक्झाम्पल आहे. इथं कॉस वर्ग एक्स आहे, कॉस वर्ग एक्स अधिक 120 आणि अधिक कॉस वर्ग एक्स वजा 120 इज इक्वल टू 3/2. ओके, पहा कसं सिम्प्लिफाय आपल्याला करता येईल. नाव वी टेक LHS इज इक्वल टू फर्स्टली ॲज इट इज कॉस स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर ऑफ एक्स प्लस 120 प्लस कॉस स्क्वेअर ऑफ एक्स मायनस 120. नाव वी यूज द फॉर्म्युला फॉर मल्टिपल अँगल. वी नो फर्स्ट वी राईट हिअर फॉर्म्युला. वी नो कॉस ऑफ 2 थिटा इज इक्वल टू विच फॉर्म्युला, 2 cos स्क्वेअर किंवा 1 + cos 2 थिटा इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थिटा है ना. मोस्ट IMP फॉर्म्युलामध्ये आपल्याला माहिती आहे हा 1 + cos 2 थिटा इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थिटा. आता प्रत्येक टर्मला 3 टर्म आहेत इथं. ही पहिली टर्म, ही दुसरी टर्म, ही तिसरी टर्म. तिन्ही टर्मच्या ठिकाणी कॉस वर्ग आहे, कॉस वर्ग आहे, कॉस वर्ग आहे. इथं फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे कॉस स्क्वेअर थिटा. वी नो 1 + cos 2 थिटा इज इक्वल टू 2 cos स्क्वेअर थिटा. हा जर 2 मी इकडं आणला तर काय येईल, कॉस वर्ग थिटा बरोबर 1 + cos 2 थिटा डिवायडेड बाय 2. हा फॉर्म्युला आपल्याला इथं वापरायचा आहे. 3 ठिकाणी एकच फॉर्म्युला वापरायचा. कॉस वर्ग थिटा बरोबर 1 + cos 2 थिटा डिवायडेड बाय 2 मल्टिपल अँगल फॉर्म्युला आहे ना 2 थिटाचा. कॉस वर्ग थिटा म्हणजे इथं थिटाच्या ऐवजी एक्स पहिल्या ठिकाणी वापरायचं, म्हणजे 1 + cos 2x/2. इथं थिटा असेल तर इथं 2 थिटा डबल करायचं. इथं सुद्धा त्याच पद्धतीनं तो फॉर्म्युला, इथेही त्याच पद्धतीनं फॉर्म्युला आहे. पहा कशा पद्धतीनं आपल्याला सॉल्व करता येईल किंवा फॉर्म्युला वापरता येईल. देअरफॉर LHS बिकम्स हिअर इज अ cos स्क्वेअर एक्स
देअरफॉर वी यूज द फॉर्म्युला 1 + cos 2x डिवायडेड बाय 2. फक्त थिटाच्या जागी x आहे, त्यामुळे इथे आपण थिटाच्या जागी x करायचा आणि तो फॉर्म्युला वापरला. पहिली टर्म आपली, पहिल्या टर्मला फॉर्म्युला, एकच फॉर्म्युला 3 ठिकाणी वापरायचा एका स्टेपमध्ये. हा आता इथं cos स्क्वेअर थिटा आहे. थिटा म्हणजे इथं किती आहे पहा, x + 120. इथं थिटा असेल तर इथं काय होणार आहे, 2 थिटा होणार आहे, अँगल डबल होणार आहे. जसा इथं झाला x असेल तर 2x, तसा पहा इथं प्लस. नाव सी हिअर 1 + इथं cos स्क्वेअर आहे, x + 120 म्हणजे 1 + cos ऑफ ब्रॅकेटमध्ये काय येईल, अँगल डबल करायचं आहे. थिटा असेल तर 2 थिटा, इथं अँगल x + 120, ह्याचं डबल केल्यावर काय येणार, 2x + 240 डिवायडेड बाय 2 ॲज इट इज. समजला फॉर्म्युला कसा वापरला. इथं अँगल फक्त थिटा असेल तर 2 थिटा करायचं ना, हाय अशा टर्म लिहायच्या. इथं सुद्धा तसंच आहे, प्लस cos वर्ग आहे, cos वर्ग निघून जातं आणि फॉर्म्युला कसा आहे, 1 + cos ऑफ 2 थिटा, थिटाच्या डबल आहे. इथं थिटा आपला x - 120 आहे, मग इथं काय होणार, 2x - 240 डिवायडेड बाय 2. तर ह्या पद्धतीनं LHSमध्ये एकच फॉर्म्युला मी 3 ठिकाणी वापरला की ज्यामुळं स्क्वेअरच्या टर्म निघून गेल्या. 1 + cos 2x हा फॉर्म्युला, कारण आपला मोस्ट IMPमध्ये आपला पार्ट आहे हा फॉर्म्युला 1 + cos 2 थिटा = 2 cos स्क्वेअर थिटा आहे ना. मग cos वर्ग थिटाची किंमत काय येईल, हा 2 × तो इकडं डिवाइड झाला, म्हणजे हा फॉर्म्युला अशा ठिकाणी 3 वेळा अप्लाय केला. आता 1/2 आहे, 1/2 हा जो डिनॉमिनेटर आहे तो सेपरेट करायचा, प्रत्येकाला देऊन टाकायचा. काय येणार पहा, = 1/2 + cos ऑफ 2x डिवायडेड बाय 2 प्लस 1/2 + cos ऑफ 2x + 240 डिवायडेड बाय 2 प्लस 1/2 + cos ऑफ 2x - 240 डिवायडेड बाय 2. प्रत्येकाचा छेद असा सेपरेट केला. 2 जो आहे तो प्रत्येकाला सेपरेट देऊन टाकला. मग 1/2 + 1/2 + 1/2 याची जर आपण ॲडिशन केली, छेद समान आहे, अंशाची बेरीज 1 + 1 + 1 दॅट इज 3/2 प्लस. आता राहिले ह्या 3 टर्म, ह्याचा जर 1/2 जर मी बाहेर कॉमन काढलं तर कंसामध्ये काय राहील पहा, cos 2x ही एक टर्म राहील, cos 2x ही एक टर्म राहिली. किंवा इथं काय करतो, ही टर्म आहे अशीच लिहितो cos 2x प्लस. आता ह्या दोन्हीमध्ये मी 1/2 कॉमन काढून काय करायचं आहे, मला cos a + b चा ॲडिशन फॉर्म्युला वापरायचा आहे. cos ऑफ a + b विच इज मोस्ट IMP फॉर्म्युला, cos ऑफ a + b, cos a × cos b - sin a × sin b. ओके, सी हिअर cos ऑफ हा 1/2 आणि 1/2 बाहेर घेतला, याच्यासाठी वापरतो cos a + b आणि याच्यासाठी, किंवा ह्या स्टेपमध्ये मी राहिलेली टर्म फार तर लिहितो आधी, एकदम दोन्ही वापरायच्या ऐवजी प्लस cos ऑफ 2x - 240. समजली का पहा, 1/2 + 1/2 + 1/2 3/2 प्लस ही टर्म आहे अशीच लिहिली cos 2x/2 म्हणजेच 1/2 cos 2x प्लस राहिलेल्या ह्या 2 टर्ममधून 1/2 बाहेर घेतलं, राहिलं काय, cos ऑफ 2x + 240 प्लस cos ऑफ 2x - 240. आता ह्या ठिकाणी मी ते फॉर्म्युला अप्लाय करणार, इथं cos a + b आणि इथं cos a - b. ओके, नाव सी हिअर हाऊ टू अप्लाय दॅट फॉर्म्युला हिअर. ओके, = 3/2 ॲज इट इज प्लस 1/2 cos 2x ॲज इट इज. पहिल्या 2 टर्म आहे अशाच ठेवल्या, प्लस 1/2 ॲज इट इज. ओके, आता स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये इथं फॉर्म्युला सुरुवातीला वापरणार cos a + b चा ॲडिशन फॉर्म्युला, cos a + b, a म्हणजे 2x, b म्हणजे 240. आपल्याला माहिती आहे cos a + b, cos a × cos b हेच कॉमन × cos ऑफ 240 मायनस sin a × sin b दॅट इज sin 2x × sin 240. ओके, प्लस इथं cos a - b, cos a × cos b cos ऑफ 240 मायनस असेल तर प्लस होतो cos a - b ला, sin a × sin b दॅट इज sin ऑफ 2x × sin ऑफ 240 है ना, cos a + b cos a - b. पण त्यामुळं काय झालं पहा, इथं मायनस sin 2x × sin 240 आणि प्लस sin 2x × sin 240 हे कॅन्सल झालं. ओके, मग काय राहिलं इथं cos 2x cos 240 प्लस cos 2x cos 240 पहा = हे आहे असं लिहितो मी, cos 2x + 1/2 आहे असंच. आता इथं पहा दोन्हीची बेरीज आहे, x + x 2x, तसं cos 2x cos 240 प्लस cos 2x cos 240 दॅट इज 2 cos ऑफ 2x × cos ऑफ 240.
आता ह्या 2ला 2 कॅन्सल, काय राहिलं पहा 3/2 प्लस 1/2 ॲज इट इज 1/2 cos 2x, किंवा आपण कॅन्सल करण्यापेक्षा काय करूया इथं सिम्प्लिफाय करूया. यस cos 2x प्लस ओके 2 गेट कॅन्सल, वी गेट हिअर cos 2x इंटू cos 240. 240ची फोड करतो मी इथं 180 - 60. 2 कॅन्सल झालं, हे x प्लस x 2x तशी बेरीज केली ह्या दोन्हीची, पण हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला कारण बाहेर 1/2 आहे. ओके नाव सी हिअर cos 2x इंटू cos 240 राहिलं. 240ची फोड ह्या स्टेपमध्ये केली 180 - 60 आणि अलाइड अँगल फॉर्म्युला वापरला cos पाय मायनस थेटाचा. इथं पायच्या फॉर्म्युल्याला कॉसला कॉस असतं. सेकंड क्वाड्रंट येतो 180 मायनस इज नथिंग बट सेकंड क्वाड्रंट अँड सेकंडमध्ये साईन पॉझिटिव्ह असतो, कॉस निगेटिव्ह, अँड देअर फोर वी कॅन राईट हिअर 1/2 cos 2x ॲज इट इज प्लस cos 2x इंटू फॉर्म्युला फॉर धिस मायनस cos ऑफ 60. 180च्या फॉर्म्युल्याला साईनला साईन, कॉसला कॉस येणार, 60 अँगल आहे तसाच, फक्त प्लस का मायनस, तर सेकंडला साईन पॉझिटिव्ह असतो, कॉस निगेटिव्ह असतो. आणि फॉर्म्युला आपला माहीत असल्यासारखं आपण इथे लिहायचं कॉस ऑफ पाय मायनस थीटा मीन्स मायनस कॉस थीटा, अलाइड अँगलचा फॉर्म्युला. ओके आता cos 60ची किंमत आपल्याला माहिती आहे. cos 60ची व्हॅल्यू किती असते 1/2 बरोबर, आणि हा प्लस आणि मायनस मायनस होईल, अँड देअर फोर वी कॅन राईट हिअर 3/2 प्लस 1/2 cos 2x आहे असंच, प्लस मायनस बिकम्स मायनस cos 2x इंटू 1/2. cos 60ची किंमत 1/2 इंटू cos 2x आहे असंच. पहा हे इथं फॉर्म्युला वापरल्यावर पहिली जी स्टेप आहे ही आहे अशी आपण शेवटपर्यंत घेऊन गेलोय, आणि इथं प्लस 1/2 cos 2x आणि मायनस 1/2 cos 2x कॅन्सल होईल, राहिलं फक्त 3/2 विच इज द रिक्वायर्ड RHS, हेन्स द प्रूफ. तर या पद्धतीनं हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता येईल. थोडंसं लेंदी आहे, इंटरेस्टिंग आहे. एकच फॉर्म्युला आपल्याला 3 ठिकाणी वापरायचा, त्यानंतर cos A प्लस बीचा आणि cos A मायनस बीचे असे 2 फॉर्म्युले वापरले. अगदी सिम्पल आहे, स्टेप बाय स्टेप सोडवत गेलं तर आपल्याला लगेच ते अंडरस्टँड होईल, त्या ठिकाणी सिम्प्लिफाय करता येईल. समजलं? ओके राईट डाऊन दिस नाव. ओके नाव टेक नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 17. वी हॅव टू प्रूव्ह दॅट 2 cosec 2x plus cosec x is equal to sec x into cot of x/2. Okay, now see here, take LHS. We can write here LHS is equal to 2 cosec of 2x plus cosec x. And now see here, use the definition that is reciprocal. 2 into cosec is nothing but 1 upon sine, and therefore we can write here 2 divided by sine 2x. Okay, cosec means 1 upon sine, here is a cosec 2x, therefore we can write here sine 2x, plus this is cosec x, and therefore we can write here 1 upon sine x, using the definition of reciprocal. Cosec means 1 upon sine, here is cosec 2x, therefore 1 upon sine 2x. Now see here, use the formula for sine 2x. Sine 2x is nothing but 2 sine x into cos x, है ना, sine 2 theta का formula. Most IMP 2 sin theta, sin 2 theta is equal to 2 sin theta into cos theta plus 1 upon sin x as it is. Now see here, 2 get cancel. Okay, and therefore we can write here 1 divided by sin x cos x plus, now see here 1 upon sin x, इथं 1 upon sin x आहे, इथं 1 upon sin x into cos x आहे. मी काय करतो, छेद समान करण्यासाठी cos x न मल्टिप्लाय करतो, म्हणजेच ॲडजस्टमेंट केली, अंशाला आणि छेदाला cos x न मल्टिप्लाय केलं, इथेही cos x न मल्टिप्लाय केलं, इथेही cos x न मल्टिप्लाय केलं, आणि त्यामुळं आता काय झालं, छेद समान झाला, आणि मग मी आता अंशाची फक्त बेरीज करतो, ॲडिशन, अँड देअरफॉर LHS बिकम्स 1 plus cos x divided by sin x into cos x, sin x into cos x. छेद समान आहे, अंशाची बेरीज केली. आपला RHS असा आहे sec x इंटू cot x/2 हा RHS आहे. sec x म्हणजे 1 upon cos म्हणजे sec x आपण लिहू शकतो, है ना, 1 upon cos मी बाहेर घेतो, आणि इथं हाफ अँगलमध्ये प्रूफ आहे RHSला x/2, म्हणजे त्या ठिकाणी 1 upon cos x मी सेपरेट लिहिलं, आणि इथं राहिलं काय तर 1 plus cos x डिवायडेड बाय sin x, 1 plus cos x डिवायडेड बाय sin x, म्हणजे डिनॉमिनेटरचं जे इंटू cos x आहे ते मी काय केलं, बाहेर फक्त घेतलं. आणि इथं याच्यासाठी मला हे प्रूफ करायचं आहे, म्हणजे याचे हाफ अँगल फॉर्म्युले आपल्याला वापरता येईल. पहा 1 by cos x म्हणजे sec x आहे असंच,
आणि इथं हाफ अँगल फॉर्म्युला वापरूया. 1 + cos x मीन्स 2 cos स्क्वेअर x/2 डिवायडेड बाय साइन एक्सचा हाफ अँगल फॉर्म्युला 2 sin x/2 इंटू cos ऑफ x/2 है ना. 2 sin x/2 इंटू cos x/2 हाच फॉर्म्युला. sin 2xचा 2 sin x इंटू cos x. मग इथं जर sin x असेल 2x असेल तर हाफ केलं x. मग इथं जर x असेल तर x/2 म्हणजे या ठिकाणी. आणि मग पहा 2 ला 2 कॅन्सल होईल. एक cos स्क्वेअर मधला एक cos आणि हा cos कॅन्सल होईल. वी गेट sec x इंटू cos x/2 अपॉन sin x/2 विच इज द डेफिनेशन ऑफ cot. And therefore we can write here sec x into cot x/2 which is the required RHS. Hence the proof. तर या टाईपमध्ये आपल्याला हे एक्झाम्पल अशा पद्धतीनं सॉल्व करता येईल. ओके, समजलं? राईट डाऊन दिस नाव. ओके, नाव सी द नेक्स्ट example number 18. We have to prove that 4 cos x into cos of x plus pi/3 into cos of x minus pi/3 is equal to cos 3x. आता गेल्या वर्षी जर टेक्स्ट बुक असेल तर थोडं ह्या एक्झाम्पलमध्ये करेक्शन आहे. इथं प्लस साईन आहे, कॉस स्क्वेअर झालेला आहे, 2 pi/3 आहे. न्यू एडिशनमध्ये ते एक्झाम्पल करेक्ट करून दिलेलं आहे. पहा इथं एक्झाम्पल LHS जर पाहिला तर आपण सगळीकडे मल्टिप्लिकेशन आहे. इथं हा अँगल आहे, इथं अँगल आहे. LHS पाहिल्याबरोबर तुमच्या लगे लक्षात येईल की इथं cos a + b चा फॉर्म्युला आहे, इथं cos a - b चा फॉर्म्युला आहे. अगदी सिम्पल आहे. LHS घेऊन हे दोन फॉर्म्युले वापरा, सोडवत राहा स्टेप बाय स्टेप, तुम्हाला RHS मिळेल. RHSला cos 3x आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे cos 3 थीटाचा फॉर्म्युला यस 4 cos³ थीटा - 3 cos थीटा असा हा फॉर्म्युला आहे cos 3 थीटाचा. तर RHS जर आपला हे असा जर आला तर आपण ह्याच्यावरून cos 3 थीटा लिहू शकतो, म्हणजे RHS आपल्याला प्रूव्ह होतो. ओके, ठीक आहे. नाव सी हाऊ टू प्रूव्ह धिस. राईट डाऊन, लेट अस सी. LHS इज इक्वल टू 4 cos x इंटू cos ऑफ x प्लस pi/3 इंटू cos ऑफ x मायनस pi/3. ओके, दॅट इज इक्वल टू 4 इंटू cos x इंटू, आता इथं पहा cos a + b आणि cos a - b असे दोन ॲडिशन फॉर्म्युले वापरायचे. cos a + b चा ॲडिशन फॉर्म्युला cos a cos b मायनस sin a sin b आहे ना. म्हणजे इथं काय येणार पहा, cos ऑफ ब्रॅकेट टाकतो cos a इंटू cos b मायनस sin a इंटू sin b दॅट इज sin x इंटू sin pi/3 इंटू सिमिलरली नेक्स्ट ब्रॅकेट cos a - b cos a इंटू cos b प्लस sin a इंटू sin b sin x इंटू sin pi/3. बा इथं इंटू आहे, स्टेप पुढं जाईल. या ठिकाणी मी खाली घेतलेले थोडंसं हे टर्म आहे अशीच, आणि फॉर्म्युले दोन वापरले cos a + b आणि cos a - b. आता pi/3 अँगल आहे 4 ठिकाणी. pi/3 म्हणजे डिग्रीमध्ये किती, येस 60 डिग्री. आणि 60ची cos 60 हा स्पेशल अँगल आहे. आपल्याला याची किंमत पाठ आहे, माहीत आहे. त्या किमती आपण या ठिकाणी ठेवूया. देअरफॉर दॅट इज इक्वल टू 4 cos x ॲज इट इज इंटू, नाव पुट द करस्पॉन्डिंग व्हॅल्यूज, cos x इंटू cos pi/3 दॅट इज cos 60 1/2 मायनस sin x इंटू sin 60 √3/2. Similarly in another bracket cos x into cos pi/3 means 1/2 plus sin x into sin pi/3 means sin 60 means √3/2. तर अशा पद्धतीनं स्पेशल अँगलच्या किमती ह्या स्टेपमध्ये मी ठेवलेल्या आहेत. आता पहा काय होईल इथं पहा a - b आणि a + b दोन कंसाचा गुणाकार आहे. एक्सपेन्शन फॉर्म्युला a - b इंटू a + b which is nothing but a² - b², and therefore we can write here is equal to 4 cos x into ब्रॅकेटमध्ये a² means 1/4 cos² x मायनस याचा स्क्वेअर जर केला तर √3² 3/4 आणि sin x वर्ग sin² x है ना. कोणता फॉर्म्युला वापरला इथं, a - b इंटू a + b, a - b इंटू a + b. इथं रिझन देतो फार तर a - b इंटू a + b इज इक्वल टू a² - b² हा फॉर्म्युला. नाव a - b इंटू a + b इज इक्वल टू a² - b². ह्याचा वर्ग केला 1/2चा वर्ग आधी लिहिला मी 1/4 cos x मीन्स cos² x √3/2चा स्क्वेअर 3/4 sin x चा वर्ग sin² x. आता 4 cos x न प्रत्येकाला मल्टिप्लाय करूया.
4 cos x इंटू 1/4 cos, 4ला 4 कॅन्सल, cos x इंटू cos स्क्वेअर cos क्यूब x, बरोबर ना. 4 cos x इंटू 1/4, 4ला 4 कॅन्सल, cos क्यूब x मायनस 4 cos x ने याला जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल, तर 4ला 4 कॅन्सल, cos x म्हणजे 3 cos x इंटू साइन स्क्वेअर x है ना. 4 cos x ह्या टर्मला मी कंसाच्या बाहेरच्या पदानं कंसातल्या दोन्ही टर्म्सला मल्टिप्लाय केलं, 4 4 कॅन्सल, cos इंटू cos स्क्वेअर cos क्यूब मायनस अगेन 4 and 4 कॅन्सल, cos x न मल्टिप्लाय करा 3 cos x इंटू साइन स्क्वेअर x. अँड नाव sin square is nothing but 1 upon cos square x. Put the values, that is by using first fundamental identity we can write here sin square means 1 minus cos square x. Again we can write here 3 cos x ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं, 3 cos x minus minus becomes plus 3 cos cube x. And now see here cos cube x plus 3 cos cube x, that is 4 cos cube x minus 3 cos x as it is. And now this is the formula for cos 3 theta. 4 cos cube theta minus 3 cos theta हा कशाचा फॉर्म्युला आहे, cos 3 थीटाचा. मग इथं फक्त अँगल चेंज आहे and therefore we can write directly cos 3x which is the required RHS, hence the proof. तर यावरून आपल्याला या टाईपनं आपल्याला हे थिअरम किंवा हा एक्झाम्पल आपल्याला असं सॉल्व करता येईल. समजलं. व्हेरी इंटरेस्टिंग आहे. त्या ठिकाणी cos a प्लस बी cos a मायनस बीचा फॉर्म्युला वापरला, a मायनस बी ए प्लस बीचा एक्सपान्शन फॉर्म्युला वापरला आणि इथं काय केलं, आतमध्ये ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केल्यावर फंडामेंटल आयडेंटिटी साइन स्क्वेअर एक्सची व्हॅल्यू ठेवली 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स, वी गेट द रिक्वायर्ड RHS. समजलं. प्रॅक्टिस करायची. समजलं असेल तर आपल्याला एक्झाम्पल इथं शिकवताना कधी कधी समजतं लगेच, पण हेच गणित आपण न बघता सोडवायला घेतलं का काय होतं, सुटत नाही, प्रॉब्लेम येतो. 1-2-3 वेळा अशी सॉल्व करत राहा, प्रॅक्टिस करा, काही अडचण येणार नाही. ओके, राईट डाऊन दिस नाव. Now take the last example, that is example number 19 of the exercise 3.3. We have to prove that here sin x into tan x by 2 plus 2 cos x is equal to 2 divided by 1 plus tan square x by 2. Okay, similarly we can prove, we take first LHS is equal to sin x into tan x by 2, very simple proof, plus 2 cos x. हाफ अँगल फॉर्म्युल्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, त्यामुळं आपण हाफ अँगल फॉर्म्युलेस त्या ठिकाणी यूज करायचे आहेत. पहा, साइन एक्सचा हाफ अँगल फॉर्म्युला 2 sin x by 2 इंटू cos x by 2. हाफ अँगल फॉर्म्युला साइन 2 थीटाचा फॉर्म्युला 2 sin थीटा इंटू cos थीटा, साइन एक्ससाठी 2 sin x by 2 इंटू cos x by 2. आणि हा हाफ अँगल लिहिताना फक्त अँगललाच हाफ करायचं. काही जण असे लिहिते 2 sin x by 2, असं पूर्ण डिवायडेड बाय 2 लिहायचं नाही, फक्त त्या अँगलसाठीच हाफ करायचं. 2 sin x by 2 इंटू cos x by 2 इंटू टेनची डेफिनेशन साइन अपॉन कॉस, दॅट इज sin x by 2 डिवायडेड बाय cos x by 2. ओके, इथं कंस टाकला तरी असे चालतील त्या अँगलसाठी. आणि tan x by 2 ची डेफिनेशन sin x by 2 अपॉन cos x by 2 प्लस 2 cos x ॲज इट इज आहे असं लिहितो. आता हा cos x by 2 cos x by 2 कॅन्सल होईल. पहा, 2 sin x by 2 इंटू sin x by 2 मीन्स 2 sin स्क्वेअर x by 2 प्लस 2 cos x ॲज इट इज. ओके, आता 2 sin इंटू sin स्क्वेअर, पण हा कशाचा तरी हाफ अँगल फॉर्म्युला आहे. 1 प्लस cos 2 थीटा 2 cos स्क्वेअर थीटा आणि 1 मायनस cos 2 थीटा 2 sin स्क्वेअर थीटा. मग 2 sin स्क्वेअर थीटा आले म्हणजे हा कशाचा फॉर्म्युला आहे, 1 मायनस cos xचा हाफ अँगल फॉर्म्युला आहे. 1 मायनस cos x मीन्स 2 sin स्क्वेअर x by 2 प्लस 2 cos x ॲज इट इज. फार तर आपण इथं रिझन देऊया, 1 मायनस cos 2 थीटा मीन्स 2 sin स्क्वेअर थीटा. म्हणजे उजवीकडून डावीकडे फॉर्म्युला वापरला हा. 2 sin स्क्वेअर थीटा असेल तर 1 मायनस cos 2 थीटा. अँगल जर इथं हाफ, याच्या डबल आहे, थीटाच्या डबल 2 थीटा. मग अँगल जर इथं हाफ असेल 2 sin स्क्वेअर थीटा बाय 2 असेल. पहा, 2 sin स्क्वेअर थीटा बाय 2 असेल तर ह्याच्या डबल अँगल थीटा अपॉन 2च्या डबल थीटा, म्हणजे इकडे काय येणार 1 मायनस cos थीटा. असा आपला हाफ अँगलच्या लिस्टमध्ये हा फॉर्म्युला आहे. मग 2 sin स्क्वेअर x बाय 2 साठी मी काय लिहिलं 1 मायनस cos x. आता इथं पहा 1 मायनस cos x प्लस 2 cos x मीन्स 1 प्लस cos x. मायनस प्लस म्हणजे मोठ्यातून लहान वजा करायचा आणि मोठ्याचं साईन द्यायचं, म्हणजे मायनस 1 प्लस 2 दॅट इज प्लस 1, 1 प्लस cos x असं आलं. आता 1 प्लस cos xचा जसं 1 मायनस cos थीटाचा फॉर्म्युला आहे तसं 1 प्लस cos थीटाचा पण आहे 2 cos स्क्वेअर थीटा बाय 2.
इथं 1 प्लस कॉस एक्सवरनं आपण लिहू शकतो 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2, पण आपला आर एच एस वेगळा आहे. आर एच एस कदाचित हा पण असू शकतो, दॅट इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2, हा पण आर एच एस असू शकतो, पण इथं आर एच एस वेगळा आहे. त्यामुळं आपण फॉर्म्युला वापरताना तो न वापरता वेगळ्या पद्धतीनं आपल्याला जावं लागेल. पहा कशा पद्धतीनं पुढं आपल्याला जाता येईल. दॅट इज इक्वल टू देअरफॉर एल एच एस बिकम्स 1 ॲज इट इज प्लस कॉस एक्सचा फॉर्म्युला आपल्याला आर एच एस टॅनच्या स्वरूपामध्ये, मग टॅनच्या स्वरूपामधला आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे तो वापरायचा. कोणता फॉर्म्युला आहे तर 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 आहे की नाही. साईन आणि कॉसचे दोन फॉर्म्युले आहेत बघा टॅनच्या स्वरूपामधले. त्यातला साईन कॉसचा फॉर्म्युला फार तर मी इथं रिझन देतो. बिकॉज cos 2x means 1 minus tan square x upon 1 plus tan square x. 1 minus tan square x upon 1 plus tan square x. मी फॉर्म्युला लिहिताना मुद्दाम मल्टिपल अँगलमधला लिहितोय 2x, आणि ह्याच्यावरून आपण वापरलेला कोणता आहे तो तर हाफ अँगल फॉर्म्युला, म्हणजे ह्याच्या निम्म 2xच्या निम्म x, मग इकडं पण xच्या निम्म x बाय 2 x बाय 2, कारण आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे कॉस एक्सचा. रिझन लिहिले मी कॉस 2xचं, एक्समध्ये लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, ओके. आता हा 1 आहे, डिनॉमिनेटर काढा, टेक एलसीएम, दॅट इज 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2, अँड आफ्टर क्रॉस मल्टिप्लिकेशन वी कॅन राईट हिअर 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस 1 मायनस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 आहे का नाही, कारण ह्याला डिनॉमिनेटर 1 असतो. छेद लसावी म्हणजे छेदांचा गुणाकार तो आला, तिरकस गुणाकार केला, 1ला ह्या डिनॉमिनेटरनं गुणलं, हा डिनॉमिनेटर आहे असाच, प्लस ह्याचा गुणाकार केला, 1 मल्टिप्लाय केलं, हा न्यूमरेटर 1 मायनस टॅन स्क्वेअर, अँड नाव सी हिअर प्लस टॅन स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर गेट कॅन्सल, 1 प्लस 1 इज 2 डिवायडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2, अँड दॅट इज द रिक्वायर्ड आर एच एस. दॅट इज द रिक्वायर्ड आर एच एस, हेन्स द प्रूफ. तर या पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता येईल. थोडक्या स्टेप्स आहेत, पण आर एच एसच्या डायरेक्शननं त्या दिशेनं आपल्याला जावं लागतं, त्यामुळे करस्पॉन्डिंग फॉर्म्युले त्या पद्धतीनं आपल्याला वापरावे लागतात. ओके, तर हे शेवटचं एक्झाम्पल झालं आपलं 3.3 मधलं 19th एक्झाम्पल, 19 नंबरचं एक्झाम्पल झालेलं आहे. या ठिकाणी आपला हा एक्सरसाइज संपलेला आहे. जर काही यामध्ये अडचण असतील तर मला तुम्ही विचारा, कमेंट बॉक्समध्ये लिहा. आवडले असतील, सर्व एक्झाम्पल समजले असतील तर लेक्चर लाईक करा. ओके, पुढच्या लेक्चरला आपण भेटू नवीन 4थं आर्टिकल घेऊन, की ज्यामध्ये आपल्याला बघायचं आहे नवीन ग्रुप फॉर्म्युल्याचा शेवटचा ग्रुप ट्रिग्नोमेट्रिकचा, की ज्याचं नाव आहे फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युली. म्हणजे हे फॉर्म्युले आपले संपले का ऑल ट्रिग्नोमेट्रिकचे फॉर्म्युले त्या ठिकाणी संपतात. ओके, भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.